अधिक महिना सुरू होऊन 15 दिवस झालेले आहेत. अर्धा अधिक महिना गेलेला आहे आणि अजूनही तुम्हाला काही करणे शक्य झालं नसेल तर अधिक पौर्णिमेला तुम्ही या गोष्टी जरूर करू शकता. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर पहा, अधिक महिना सुरू होऊन 15 दिवस झालेले आहेत आणि येत आहे आता अधिक पौर्णिमा, म्हणजेच अधिक महिन्यातली पौर्णिमा. या पौर्णिमेला खूप महत्त्व आहे, कारण ही पौर्णिमा 3 वर्षातून येणाऱ्या अधिक महिन्यामध्ये येत असते. प्रत्येक महिन्याला पौर्णिमा येते, पण अधिक महिन्यातली पौर्णिमा ही 3 वर्षानंतरच एकदा येते. या अधिक महिना सुरू झाल्यापासून बऱ्याच महिलांचे वेगवेगळे पारायण चालू आहेत. या अधिक महिना भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असल्यामुळे या महिन्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा केली जाते. आता प्रत्येकजण आपापल्या परीने सेवा करत आहे, पण जर कोणाला आजपर्यंत काही सेवा करणं शक्य झालं नसेल तर ही पौर्णिमा म्हणजे सुवर्ण संधी आहे भगवान श्रीहरी विष्णूंची आणि माता लक्ष्मीची एकत्रित सेवा करण्यासाठी. पौर्णिमा तिथी ही शनिवारी म्हणजेच 30 मेला दुपारी 12 वाजता सुरू होत आहे व ती 31 मेला दुपारी 12:14 आहे. तर तुम्ही शनिवारी पण सेवा करू शकता आणि रविवारी 31 मेला पण सेवा करू शकता. जर तुमचे पौर्णिमेचे उपवास असतील तर तुम्ही तो रविवारचा करायचा आहे, कारण आपल्याकडे सूर्याने उगवत्या सूर्याने पाहिलेली पौर्णिमा पकडली जाते. पण सेवा करण्यासाठी तुम्ही शनिवारच्या दिवशी पण सेवा करू शकता आणि रविवारी पण सेवा करू शकता, म्हणजे 31 मेला पण तुम्ही सेवा करू शकता. अधिक महिन्यामध्ये आपण विविध प्रकारची सेवा करत आहोत आणि सत्यनारायण सेवा पण करत आहोत. आता कोणी संकल्पयुक्त सत्यनारायण करत आहे, पण पौर्णिमेचा सत्यनारायण आपण प्रत्येक पौर्णिमेला करत असतो आणि अधिक महिन्यामध्ये तर जास्त महत्त्व आहे सत्यनारायण पूजा करण्याचं. त्यामुळे आपण पौर्णिमेचा सत्यनारायण हा शनिवारी संध्याकाळीच करायचा आहे. पौर्णिमा ही 31 मेची पकडली जाणार आहे. उपवास आपल्याला 31 मेला करायचा आहे, पण सत्यनारायण सेवा आपण संध्याकाळच्या वेळेस करत असतो. त्यामुळे आपण शनिवारी संध्याकाळी सत्यनारायण पूजा करू शकतो आणि जर तुम्हाला नाही शक्य झालं तर तुम्ही 31 मेला पण करू शकता. पण जास्त करून सत्यनारायण सेवा पण संध्याकाळच्या वेळेस करत असतो प्रदोषसमयी. त्यामुळे आपण शनिवारी संध्याकाळी सत्यनारायण सेवा करावी. तर आपण पौर्णिमेच्या दिवशी कोणकोणती सेवा करायची आहे तर बघा, सकाळी आपण आवरल्यानंतर आपल्याकडे जर भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल तर अभिषेक करायचा आहे, नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती सर्वांकडे असते, तर बाळकृष्णाच्या मूर्तीवरती आपण अभिषेक करायचा आहे. आपण पुरुष सूक्ताचं पठण करत अभिषेक करायचा आहे, किंवा पुरुष सूक्ताचं पठण नसेल शक्य तर आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत आपण अभिषेक करायचा आहे. मग तो तुम्हाला जेवढा शक्य असेल तेवढा तुम्ही मंत्र जप करू शकता. त्यानंतर आपल्याला बाळकृष्णाला गंधपुष्प अर्पण करायचं आहे, आरती वगैरे करून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला सेवा सुरू करायच्या आहेत. आणि पौर्णिमेचा दिवस असल्यामुळे आपल्याला उंबरठा पूजनही करायचे, उंबऱ्याला हळदीचे लेपन करायचं आहे, धूपदीप ओवाळून उंबऱ्याची पूजा करायची, जे आपण प्रत्येक पौर्णिमेला करतच असतो. आणि अधिक महिन्यातली पौर्णिमा आहे, तर या दिवशी आपल्याला विष्णू सहस्त्रनाम आवर्जून पठण करायचं आहे. अधिक महिना श्रीहरी विष्णूंच्या समर्पित आहे आणि त्यातूनही पौर्णिमेच्या दिवशी आपण हे सेवा करत असतो, पण अधिक महिन्यातली पौर्णिमा असल्यामुळे तिला अधिक महत्त्व पण आहे. त्याचबरोबर आपण विष्णू गायत्री मंत्राचं पठण करू शकता. मग तुम्ही ते 16 वेळेस करू शकता किंवा 24 वेळेस करू शकता. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात हा विष्णू गायत्री मंत्र तुम्ही 16 वेळेस पठण करा किंवा 24 वेळेस पठण करा. त्याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे, त्यामुळे या दिवशी आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंना तुळस अर्पण करायचे आहे. म्हणजेच आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे आणि तुळशीपत्र अर्पण करताना आपल्याला विष्णू सहस्त्रनामावली पठण करायचं आहे. विष्णू सहस्त्रनामावली म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूंची विविध नावं आहेत, ती एक नाव पठण करता आपल्याला एक तुळशीपत्र बाळकृष्णाला अर्पण करायचं आहे. भगवान श्रीहरी विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे, त्यामुळेच तुळशीला विष्णुप्रिया पण म्हटलं जातं. तर या दिवशी आपल्याला तुळशीला संध्याकाळच्या वेळेस तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे. तुम्हाला जर शक्य असेल तर पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही 21 दिव्यांचं दीपदान करू शकता. तुम्ही तुळशीच्या समोर 21 दीपदान करू शकता. पौर्णिमेच्या दिवशी दीपदान केलेलं खूप फलदायी आहे. तर या अधिक महिन्यामध्ये तुम्हाला आत्तापर्यंत जर दीपदान करणे शक्य झालं नसेल तर पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही आवर्जून दीपदान करू शकता. तुम्ही तुळशीपाशी 21 दीपदान करू शकता, 21 दिवे लावून, किंवा तुम्ही देवासमोर पण दीपदान करू शकता. भगवान श्रीहरी विष्णूंच्या सेवेबरोबर आपल्याला माता लक्ष्मीची पण सेवा करणं तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी एकत्रित सेवा करायची आहे. मग आपण सकाळीच माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती अभिषेक करून घ्यायचा आहे. अभिषेक करताना आपण श्री सूक्ताचं पठण करू शकता किंवा ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करू शकता.
ओम महालक्ष्मी महा हा मंत्र तुम्ही 108 वेळेस पठण करत अभिषेक करू शकता. जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर तुम्हाला श्रीयंत्रावरती पण अभिषेक करायचा आहे आणि कुंकुमार्चन करायचं आहे. पौर्णिमेच्या दिवशी कुंकुमार्चन करण्याला खूप महत्त्व आहे. आपण लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करत कुंकुमार्चन करू शकता किंवा नवरनव मंत्राचं पठण करत कुंकुमार्चन करू शकता. ओम महालक्ष्मीचे गुमे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा लक्ष्मी गायत्री मंत्र आपल्याला 24 वेळा पठण करायचा आहे. अधिक महिना सुरू झाल्यापासून जर तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य झालं नसेल तर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी दुर्गा सप्तशती पाठाचं पठण करू शकता. त्याचबरोबर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण करू शकता. तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण करत कुंकुमार्चन करू शकता. त्याचबरोबर श्रीसूक्ताचं पठणही करायचं आहे. या दिवशी तुम्हाला 1 वेळेस करा किंवा जर शक्य झालं तर तुम्ही 16 वेळेसही श्रीसूक्ताचं पठण करू शकता. तुम्ही 99 मंत्राचे 1 जप माळ करू शकता, म्हणजे 108 वेळेस तुम्ही जप करू शकता. आणि आपल्याला 30 तारखेच्या संध्याकाळी सत्यनारायण सेवा पण करायची आहे. आपण सत्यनारायण सेवा ही आपली आर्थिक प्रगती होण्यासाठी, आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी करत असतो. त्यामुळे अधिक महिन्यामध्ये सत्यनारायण सेवेला खूप महत्त्व आहे. अधिक महिना हा भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असल्यामुळे अधिक महिन्यातल्या पौर्णिमेला भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्रित सेवा केल्याने आपल्याला ती खूप फलदायी ठरणार आहे. त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला जेवढ्या शक्य होतील तेवढ्या जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा. चला तर मग व्हिडिओतली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.